आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात हेल्दी खा तंदुरुस्त राहा हा मंत्र सर्वत्र ऐकायला मिळतो। पण या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट कायम अधोरेखित केली जाते, ती म्हणजे आहारात सॅलडचा समावेश। विशेषतः वेट लॉस साठी प्रयत्न करणाऱ्यांना तर नेहमीच सॅलड खाण्याचा सल्ला दिला जातो। मात्र प्रश्न असा पडतो की सॅलड मध्ये नेमकं काय असतं ज्यामुळे ते इतकं उपयुक्त मानलं जातं। सर्वात आधी बोलायचं झालं तर सॅलड हा न्यूट्रिएंट डेन्स पदार्थ आहे, म्हणजेच तो पोषण मूल्यांनी परिपूर्ण आहे। ताज्या भाज्या, पालेभाज्या, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यांसारख्या घटकांमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि आहारातील फायबर मोठ्या प्रमाणावर असतात। विटॅमिन सी, विटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांचे चांगले स्रोत म्हणून सॅलड आपल्याला दैनंदिन आहारात आवश्यक पोषक तत्वांची भर घालते। सॅलडचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे वेट मॅनेजमेंट। साधारणपणे सॅलडमध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर जास्त असतं, त्यामुळे पोट पटकन भरल्यासारखं वाटतं आणि सतत खाण्याची इच्छा होत नाही। हा गुणधर्म वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फार महत्त्वाचा आहे। तसेच फायबर पचनास मदत करून शरीराला आवश्यक ऊर्जा योग्य पद्धतीने वापरायला मदत करतं। हायड्रेशन साठी सुद्धा सॅलड उपयुक्त आहे। काकडी, टोमॅटो, कोशिंबिरीची पाने यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे सॅलड खाल्ल्यानं शरीरातील द्रव पदार्थांची कमतरता भरून निघते आणि उन्हाळ्यात तर हे नैसर्गिक हायड्रेटर ठरू शकते। पचनाच्या आरोग्यासाठी सॅलड अनिवार्य मानलं जातं। फायबरमुळे आतड्यांची हालचाल नियमित राहते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि निरोगी आतडे मायक्रोबायोम विकसित होतो, त्यामुळे शरीरात हलकेपणा जाणवतो आणि ऊर्जा टिकून राहते। अँटीऑक्सिडंट्सचा फायदा हा सॅलडचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे। रंगीबेरंगी भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवतात, त्यामुळे हृदयविकार, मधुमेह, काही प्रकारचे कर्करोग अशा जुनाट आजारांचा धोका कमी होतो। थोडक्यात सांगायचं तर सॅलड हा केवळ आहाराचा एक भाग नसून आरोग्य टिकवण्यासाठी आणि शरीर हलकं फुलकं ठेवण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे। दिवसातून एक वेळ तरी ताजं, रंगीबेरंगी आणि पोषक सॅलड खाल्लं तर दीर्घकाळ निरोगी राहण्याचा पाया आपोआपच मजबूत होतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।